नमस्कार, मी भूषण लिमये, आर्थिक सल्लागार आणि चार्टर्ड अकाउंटंट. एक प्रश्न मी माझ्या क्लायंटला नेहमी विचारतो, जो इकडे वरती लिहिला आहे, तुम्ही रिटायर कधी होणार? हा प्रश्न जेव्हा मी विचारतो, तेव्हा जे नोकरदार वर्ग आहे, म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट असेल किंवा प्रायव्हेट कंपनीत काम करतात, त्यांना तो माहिती आहे 58 आहे, 60 आहे, 62 आहे. तर त्यांना त्यांचं वय माहिती आहे की कुठल्या वयाला ते रिटायर होणार. आता रिटायर झाल्यावर आपला इन्कम कंप्लीट स्टॉप होतो, पण खर्च तर चालू राहतो आपला. आता आपण जे बघितलंय की हळूहळू 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी जे ॲव्हरेज लिव्हिंग स्पॅन होतं, म्हणजे आपण त्याला आयुर्मर्यादा म्हणतो, ती हळूहळू वाढत चालली. सायन्सनी, मेडिकल फील्डनी एवढी काय म्हणतो ड्रॅस्टिक इम्प्रूव्हमेंट झालंय की लोक जास्ती जगतायत. एका दृष्टीने बघितलं तर सगळे खुश होतो आपण, की बाबा जर का मला कोणी सांगितलं हात बघून की अरे भूषण तुझं 81-82 पर्यंत तू जगणार आहे, तुझी लाईफ लाईन स्ट्रॉंग आहे, तर मी खुश होतो किंवा कोणी खुश होईल. पण नंतर ॲक्च्युली मला असं वाटतं की मला स्वतःला एक प्रश्न विचारायला पाहिजे की एम आय फायनान्शियली एलिजिबल टू लिव्ह अप टू 81, म्हणजे 81 पर्यंत मला आणि माझ्या बायकोला जे माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करायचं आहे, त्याच्यासाठी रिटायर झाल्यावर 20 वर्ष 22 वर्ष पैसे आहेत का? तर आपण रिटायरमेंटबद्दल आज बोलूया. जनरली रिटायरमेंट आपण एक 60 वयाला पकडतो, तर त्या हिशोबाने मी कॅल्क्युलेशन केलंय, ते तुम्हाला मी दाखवतो. जो बिझनेसचा वर्ग आहे ना, तो रिटायर कधी होत नाही. जोपर्यंत त्यांचे हातपाय चालतात, जोपर्यंत उमेद असते, जोपर्यंत त्यांच्या मेहनत करायची ताकद असते, ते काम करत असतात. पण मला असं वाटतं एका स्पेसिफिक वयापासून ना, इव्हन जो बिझनेसमॅन आहे त्याला एक पॅसिव्ह इन्कम येणं गरजेचं आहे. 1 तारखेला त्याच्या अकाउंटमध्ये जमा झाले पाहिजेत पैसे. आता एक जे मी कॅल्क्युलेशन तुम्हाला दाखवतोय, सिंपल कॅल्क्युलेशन दाखवतोय, की वय वर्ष 60 मध्ये जर का आपण असं ठरवलं की माझ्याकडे 1 कोटी रुपये जमा असले पाहिजेत, त्याच्यातनं मी व्याज कमवीन किंवा त्याच्यातनं मी रिटायर्ड लाईफ माझं मी चांगल्या पद्धतीने घालवीन मी, तर 60 एजला तुम्हाला जर का 1 कोटी पाहिजेत, तुम्ही वय वर्ष 25 पासून जर का सेव्हिंग सुरुवात केली, तर तुम्हाला 7,250 7250 तुम्हाला मंथली सेव्ह केले ना, तुमची गॅरंटीड 1 कोटी जमा होते. वय वर्ष 30 पासनं जर का तुम्ही सेव्हिंग सुरुवात केली, तुम्हाला 1 कोटी जमा करायची असतील, तर तुम्हाला 10,000 पर मंथ सेव्हिंग करायला लागतील. महिना 10,000 सेव्हिंग केलं वय वर्ष 30 पासनं, तर तुम्हाला 1 कोटी तुमच्या वय वर्ष 60ला जमा होतील. 35 पासनं तुम्ही सुरुवात केली, तर तुम्हाला जवळजवळ 15,000 रुपये लागतात. जसं जसं वय वाढतं तुमचं, तुम्ही सेव्हिंग लेट सुरू करतात, तर तुम्हाला महिन्याला जास्ती लागतात पैसे. 25ला तुम्हाला 7,250 लागत होते, 30ला तुम्हाला 10,000, 35ला 15,000, 40 पासून तुम्ही सुरुवात केली ना, तर तुम्हाला जवळजवळ 22,000 लागतात. 45 पासून तुम्ही सुरुवात केली, तुम्हाला 35,000 लागतात. आणि 50 पासून तुम्ही सुरुवात केली, तर तुम्हाला 60,000 महिना लागतात. तर जेवढं लेट तुम्ही सुरुवात करता ना, तुम्हाला महिन्याला सेव्हिंग करायची फिगर खूप वाढते. क्रिकेटच्या भाषेमध्ये जर का आपण बघितलं, तर सुरुवातीपासून समजा तुम्हाला 300 रन्स करायचे आहेत तुम्हाला 50 ओव्हरमध्ये, तर 6चा रन रेट पाहिजे तुम्हाला. जर का तुम्ही सुरुवातीचे 10 ओव्हर जास्ती रन नाही केले, समजा तुम्ही फक्त 30च रन केले, उरलेल्या 40 ओव्हरमध्ये तुम्हाला किती पाहिजेत? 270 पाहिजेत. तुम्हाला 6.5-7चा रन रेट लागला. जसं तुम्ही सुरुवातीला कमी रन्स केल्या, तर तुमचा रन रेट वाढतो. तसा तुमचं सुरुवातीपासून तुम्ही जर का सेव्हिंग केलं नाही, तुम्ही 25ला नाही केलं, मजा केली, 30ला नाही केलं, एन्जॉय केलेत पैसे, जेवढं लेट कराल तेवढं तुमचे पैसे तुम्हाला जास्ती लागतात. तर अर्ली जेवढं तुम्ही लवकर सेव्हिंग कराल तेवढं चांगलं आहे तुम्हाला. 7,250 तुम्ही 25 पासून सेव्हिंग केले, 1 कोटी जमा होतात. जर का तुम्हाला या व्हिडिओबद्दल अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल, डिटेलमध्ये माहिती हवी असेल, तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता, किंवा माझं दादर शिवाजी पार्कला ऑफिस आहे, अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही येऊ शकता. आपण डिटेलमध्ये 15-20 मिनिटं बोलू शकतो. रिटायरमेंटबद्दल जागरूक राहा तुम्ही. जनरली मी बघतो माझ्या 30 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये, जे माझं इन्व्हेस्टमेंटची मी ॲडवाईस देतोय लोकांना, मुंबईसारख्या शहरामध्ये रिटायरमेंटबद्दल
विचार करायलाच वेळ नाही. ते जागे होतात 50-55 वयाला, जेव्हा खूप डिफिकल्ट झालेलं असतं. जेवढं लवकर तुम्ही जेव्हा इन्कम कमवायला लागता तेव्हा तुम्ही सेव्हिंग केलं, तुमचं रिटायरमेंटचा जो पुढची वर्ष आहेत ना ती एकदम सुखकारी जातील. थँक्यू.